मागच्या व्हिडिओत आपण निस्तेची चटणी बघितली होती। आता त्याच्याबरोबर खायला आपण मेथीच्या पोळ्या बघूया। तर मेथ्या कोणत्या? अशा मेथ्या असतात, बी मेथीचं, पालेभाजी नाही। आपण पालेभाजी नेहमी खातो, पण या बीची पीठ करून भाकरी खात नाही, म्हणून तुम्हाला आता हे दाखवते। ही कमरेसाठी ही भाकरी चांगली असते आणि ती पौष्टिकही असते, म्हणून मी तुम्हाला आता दाखवते। या मेथ्यांचं पीठ गिरणीमधून दळूनही मिळतं किंवा बाजारात पीठ विकतही मिळतं रेडी पीठ। आता त्याचे साहित्य पूर्ण दाखवते मी तुम्हाला। हे गव्हाचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटीच्या कमी मेथीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ अर्धी वाटी, हळद 2 चमचे किंवा चवीनुसार आपण आवडीनुसार घ्यायची आणि मीठ। आता आपण सुरुवात करूया। हे गव्हाचं पीठ 1 वाटी, ज्वारीचं पीठ अर्धी वाटी आणि मेथीचं पीठ अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी, हळद, मीठ चवीनुसार टाकायचं। थोडं जास्त टाकलं तर चालतं, कारण ती कडू असते मेथी। आता भिजवू आपण, कसं भिजवायचं ते दाखवते तुम्हाला। मळताना थोडा तेलाचा हात लावायचा, म्हणजे चिकट होत नाही। साधारण आपण नेहमी चपात्यांना कणिक भिजवतो तसंच भिजवायचं। थोडं चिकट होतं, पण छान मळता येते। याच्या साधारण 5 ते 6 चपात्या होतात। पण मळलेल्या कणकेचे 6 गोळे झालेले। आता कशा भाजायच्या ते तुम्हाला दाखवते मी। कणिक लावायची, त्याला एवढा गोळा करायचा, तवा तापत ठेवायचा। हे चपात्या भाजायला लोखंडी तवा घेतलेला जास्त चांगला, मिरच्या सुद्धा लोखंडी तव्यावरच भाजलेली। आता आपण लाटूया त्याला। लाटताना मध्ये थोडं तेल लावायचं, नेहमीच्या चपातीप्रमाणेच लाटायचं। हे गव्हाचं पीठ आहे लावायला घेतलेलं। चपाती सारखीच लाटायची, खूप जाडही नाही खूप बारीकही नाही। तवा तापलेला आहे आपला, थोडा बारीक करायचा। त्याला थोडं तेल लावायचं। छान खरपूस भाजायची चारी बाजूने।
त्याच्यावर थोडं तेल घ्यायचं. याच्याबरोबर लोणचं, कांदा, मुळा असं जेवायला तोंडी लावायला घ्यायचं, म्हणजे जेवण एकदम भन्नाट होतं. ही आपली डिश तयार झालेली आहे. आता खा आणि मग मला सांगा कसं झालं.